नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणारं महत्त्वपूर्ण म्हणजेच ही भरती प्रक्रिया आणि त्यामध्ये पवित्र पोर्टल ही प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच अगोदर शासनाने एक GR प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या GR थ्रू आता इथून पुढे जी होणारी प्रोसेस आहे त्यामध्ये खूप आमूलाग्र बदल असे केले गेले आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वपूर्ण असा बदल म्हणजेच एकदा निवड झाली की परत निवड होते का या संदर्भातला दिला गेलेला आहे आणि तो तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे। कारण इथून पुढे त्या एका नियमाचा खूप मोठा दूरगामी परिणाम या भरती प्रक्रियेमध्ये होणार आहे। त्यासाठी ही अपडेट तुमच्यासाठी खूप देणं गरजेचं आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, तुमच्या आवश्यक अशी माहिती आहे। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। व्हिडिओ शेअर करायचा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे या प्रक्रियेशी संलग्न आहेत, निगडित आहेत, त्यांना ही संपूर्ण माहिती खूप इफेक्टिव्ह ठरेल, फायदेशीर ठरेल आणि त्या संपूर्ण GR संदर्भातले डिटेल त्यांनाही समजून जातील। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता नुकताच TETचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये पास आउट होण्याचं प्रमाण पाहता आणि त्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता खूपच मोठा आपल्याला याचा परिणाम दिसून येतोय आणि ही पात्रता धारण करणं किती गरजेचं आहे ह्या पण गोष्टी समजून येत आहेत आणि त्या खातरच खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण महागुरु 1.0 बॅचचं आयोजन करतोय। यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्याची परिपूर्ण अशी तयारी, त्याच्या संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहेत। TET टेट CTT फॅक्टरी या बॅच थ्रू आणि तुम्हाला लाभणार आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम। याच्या अगोदर अनेक बॅचेस थ्रू त्यांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि अगदी 30 टीम तुम्हाला लाभलेली आहे ज्या थ्रू या वेळेस तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल। आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आता सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा TET अनिवार्य केली गेलेली आहे, तरच त्यांची सेवा अबाधित राहणार आहे आणि त्यांनाच आता त्यांच्या खातरच आपण अशा शिक्षक वर्गांसाठी सुद्धा एक गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय। तिथं देखील सेम वे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या अनुभवाचा आतापर्यंतच्या अनेक विद्यार्थी मित्रांना त्यांच्या अनुभवा थ्रू किंवा त्यांच्या मार्गदर्शना थ्रू पात्रता होण्याचं आणि परत पुढच्या टेट एक्झाम मध्ये शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार होण्यास खूप मदत झालेली आहे किंवा मार्गदर्शन लाभलेलं आहे अशी गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तेही त्यांचं मार्गदर्शन करेल। बाकी सर्व बॅचचे डिटेल स्क्रीनवरती आहेत। करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, संपूर्ण बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायचे आहेत। नक्कीच तुम्हाला या वेळेस या पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल यात तीळ मात्र शंका नाही। आता जाऊयात आत्ताच्या महत्त्वपूर्ण अपडेट विषयी की जी अपडेट देते की निवड प्रक्रियेसंदर्भात मागच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला या संपूर्ण डिटेल दिलेले आहेत, त्यातले एक एक पॉइंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। असे महत्त्वपूर्ण 4 मुद्दे जे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेले आहेत। जो होणारा बदल आणि इथून पुढे तो बदल खूपच इफेक्टिव्ह ठरणार आहे कारण या आता नुकताच सुरू असलेल्या पवित्र पोर्टल प्रक्रियेसंदर्भातील या संपूर्ण या नियम लागू होणार आहेत। त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचे आहेत। आता नुकताच एक नियम त्यातला पहिल्या क्रमांकाचा जो आहे शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये काय नमूद केलं होतं, विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याचे अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहतील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्यांच्या गटासाठी अर्ज करण्यात झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा याच गटात, म्हणजे पूर्वीचा नियम काय होता थोडक्यात सांगतो। आता आपल्याला माहिती आहे पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, डीएड आणि बीएड। पेपर 1 साठी हा 1 ते 5 वर्गासाठी बरेच विद्यार्थी असे होते की पेपर 1 आणि पेपर 2 क्वालिफाईड होते आणि त्यांचं क्वालिफिकेशन डीएड प्लस बीएड होतं आणि मग ते 1 ते 8 इयत्तेसाठी पात्र होते। आता पहिली ज्यावेळेस यादीमध्ये समजा अशा विद्यार्थ्यांचं
लहान खालच्या वर्गासाठी म्हणजे 1 ते 5 वर्गासाठी निवड झाली असेल, आता ठीक आहे, पुढच्या लिस्टमध्ये म्हणजे मुलाखत असू द्यात किंवा मुलाखत शिवाय, पहिल्यांदा मुलाखत शिवाय प्रसिद्ध झाली, समजा त्यामध्ये 1 ते 5 साठी निवड झाली, आता तो गट त्याच्यासाठी 1 ते 5 गट हा त्यासाठी ब्लॉक झाला. परंतु असा विद्यार्थी वरच्या गटासाठी म्हणजे 6 ते 8 वर्गासाठी तिथं सुद्धा प्रेफरन्स भरू शकत होता किंवा त्याही ठिकाणी तो त्या समाविष्ट होत होता. याने काय होत होतं, याचा परिणाम की त्याची निवड झालेली जागा ज्यावेळेस तो पुढे भविष्यात पुढच्या लिस्टमध्ये त्यावेळेस तो वरच्या वर्गासाठी निवड झाली, त्यावेळेस त्याची खालच्या निवड होणारी जागा रिक्त राहायची आणि अशा बऱ्याच जागा रिक्त राहत असल्याचं दिसून आलं शासनाला. त्यामुळे आता त्याच्यामध्ये बदल केलाय. काय बदल केला आहे, सहभागी व्हायचे असल्यास त्यात नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे अगोदर इथं पूर्ण डिटेलमध्ये दिले, उमेदवाराचे चालूच चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. अगदी निष्पन्न होतोय नियम याच्यातून. म्हणजे समजा त्याचं क्वालिफिकेशन 1 ते 5 साठी सुद्धा उपयुक्त होता आणि वरच्या वर्गासाठी समजा त्याची निवड पहिल्याच लिस्टमध्ये 1 ते 5 साठी लागू झाली असे निवड, तर आता तो पुढच्या गटासाठी पात्र नाही. एकदा निवड झालं तर तो निवड होऊन त्या प्रक्रियेतून आता बाहेर पडेल. परत जर त्याला वरच्या गटासाठी म्हणा किंवा नव्याने त्याला नियुक्ती हवी असेल तर त्याला पुढे होणाऱ्या नवीन परीक्षेमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि त्या थ्रू यावं लागेल. पूर्वीच्या नियमामध्ये खूप आमूलाग्र बदल केला गेलेला आहे आणि हा बदल येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये लागू होईल आणि त्यामुळं या संपूर्ण भरती प्रक्रियेवरती एक वेगळीच कलाटणी देऊन जाईल, एक नवीन बदल. त्यामुळे अगोदरच्या नियमामध्ये झालेल्या बदलामुळे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल अशी शक्यता आहे. कारण ज्या रिक्त राहणाऱ्या जागा होत्या आता त्या रिक्त राहणार नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होईल आणि बरेचसे मेरिटवरती सुद्धा याचा इफेक्ट पॉझिटिव्हली होईल असा अंदाज आहे. अनेक जाणकारही या संदर्भात वारंवार या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे दिलेल्या 4 मुद्द्यापैकी बरेचसे चांगले मुद्दे आहेत, काही संभ्रमात टाकणारे आहेत की जो आहे 50 प्राधान्यक्रम असण्याचा क्रायटेरिया, फक्त 50 प्रेफरन्स देता येईल. तोही मी त्या संदर्भातही मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात डिटेल दिल्यात. बघा, झालेला बदल समजून घेणं गरजेचं आहे कारण इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये ह्या संपूर्ण इफेक्टिव्ह ठरणार आहे जे जे या प्रक्रियेशी संलग्न आहेत. त्यामुळे सांगतोय, आता जे टीईटीची तयारी करतायत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये. तत्पूर्वी तुम्ही पात्रता धारण करणं गरजेचं आहे आणि त्या खातरच आपण या बॅच लॉन्च करत आहोत, ज्यामुळे येत्या कालखंडामध्ये जी पुढे भविष्यात तुम्ही सीटीटी असू द्या टीईटी असू द्या जी एक्झाम होणार आहे त्यासाठी तुम्हाला या बॅचचं मार्गदर्शन लाभेल आणि पुढे होणाऱ्या एक्झाममध्ये 100% तुमची पात्रता धारण होईल. नक्की तुमचं ते स्वप्न साकार होईल अशा या बॅच थ्रू. काय करायचे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचे, संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे आहेत आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करायचे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चॅनल शेअर करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे हे प्रक्रियेशी संलग्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.